नमस्कार मित्रांनो, एस टी बसने प्रवास करण्यासाठी आपल्याला जे NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं. आता त्याबाबत आणखी तुम्हाला नवीन काही व्हिडिओज पाहायला मिळत असणार आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या न्यूजपेपरच्या माध्यमातून असेल, पण ह्या खोट्या बातम्या आहेत. काय माहिती पाहायला मिळते तर आता NCMC कार्ड बंधनकारक नाही आहे. ज्यांना काढायचं ते काढा, ज्यांना नाही काढायचं ते नका काढू, अशी माहिती आपल्याला पाहायला मिळत असेल. परंतु जर तुम्हाला एस टी बसने प्रवास करायचा असेल आणि तुम्हाला या सुविधांचा लाभ घ्यायचा असतील, ज्या पण सुविधा दिल्या जातात, तर तुम्हाला NCMC कार्ड काढणं बंधनकारक आहे आणि 1 ऑगस्टपर्यंत हे काढून घ्यायचं आहे. कारण 1 ऑगस्टनंतर हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आणि याबाबतचं जे लेटेस्ट परिपत्रक आहे ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. 12 जूनला जे परिपत्रक काढण्यात आलेलं होतं आणि यामध्येही स्पष्टपणे माहिती सांगण्यात आलेली आहे. आता ही माहिती का समोर येते की NCMC कार्ड बंधनकारक नाही? कारण काय आहे की सध्या आता NCMC कार्डबद्दल भरपूर चर्चा सर्वत्र सुरू आहे. आणि एकदम सुरुवातीला जेव्हा हे बंधनकारक करण्यात आलेलं होतं, त्यानंतर एक राज्य परिवहन मंडळातर्फे एक पोस्टर काढण्यात आलेलं होतं, ट्विटर हँडलवरती अपलोड करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये माहिती देण्यात आलेली होती की बंधनकारक नाही आहे. आणि हे एक वेळ असं करण्यात सुद्धा आलेलं होतं जे काही पब्लिक आहे त्यांच्या रिएक्शन नंतर. परंतु पुन्हा 22 जूनला एक परिपत्रक काढून इथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की NCMC कार्ड काढणं हे बंधनकारक आहे. आणि हे एक प्रकारे चांगलं सुद्धा आहे. फक्त यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे, NCMC कार्ड काढण्यासाठी 150 रुपये आपल्याला खर्च लागणार आहे. तो खर्च लागायला नको होता. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की हा खर्च माफ केला पाहिजे सरकारने की नाही. कारण एकदा कार्ड काढल्यानंतर आपण त्याला रेग्युलरली रिचार्ज तर करतोच. आता आपण सिम्पल बघूया, जर आपण एखादं क्रेडिट कार्ड वगैरे घेतो तर त्याला आपल्याला बऱ्याच वेळेला असे ऑफर भेटतात की फ्री असतं, चार्जेस वगैरे लागत नाही. त्यानंतर आपण जे यूज करतो त्यावर ते चार्जेस लागतात. आता हे जे कार्ड आहे हे मला तरी असं वाटतं आहे की आपल्याला फ्रीमध्ये मिळायला पाहिजे. आणि त्यानंतर जे आपण रिचार्ज वगैरे करतो त्यावर तर आपण प्रवास करणारच आहे, तर तो आपला खर्चच आहे, परंतु चार्जेस नसायला पाहिजे होते. आणि आता दुसरा प्रश्न की हे कार्ड आपल्याला काढायचं कुठून आहे? बरेचसे पब्लिक जी आहे ती कमेंट बॉक्समध्ये विचारते की ऑनलाईन जी लिंक आहे कार्ड काढण्याची ती आम्हाला पाठवा. परंतु यासाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धत नाही आहे, सध्या तरी अवेलेबल नाही आहे. आणि जी ऑफलाईन पद्धत आहे त्यामध्ये 2-3 पद्धती आहेत. एक तर तुम्ही तुमचं जे जवळचं बस स्टँड आहे, बस डेपो आहे, तिथं जा, तिथंसुद्धा हे कार्ड बनवलं जातं. जर तिथल्या डेपोमध्ये हे बनवत नसेल तर त्यांनाच विचारा की तुमचा जो काही पत्ता असणार आहे त्या एरियाच्या आसपास कोणतं अधिकृत केंद्र आहे. 4-4.5 हजारपेक्षा जास्त केंद्र हे कार्ड बनवण्यासाठी तयार करण्यात आलेले, तिथून सुद्धा हे कार्ड बनवलं जातं. जे काही अधिकृत एजंट आहेत तेच फक्त या कार्डाला बनवू शकतात. तर तुमच्या बस स्टँडला जा आणि तिथून तुम्हाला एक परफेक्ट माहिती मिळेल की एकतर डेपोमध्ये बनेल किंवा मग जे काही केंद्र आहे ऑफिशियल तिथे जाऊन तुम्हाला एक कार्ड बनवायचं आहे. आणि यासाठी खूप जास्त गोष्टी लागत नाही. तुमचं फक्त आधार कार्ड ही जे ओळखपत्र आहे तेच तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे NCMC कार्ड आहे ते बनणार आहे. बरं, पहिले रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला हे हस्तांतरित केलं जाईल. एकतर बाय पोस्ट येईल किंवा तुम्ही जाऊन सुद्धा घेऊ शकता. तर बनवण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. फक्त हे आहे की ऑनलाईन नाही आहे. एकदा कार्ड तुम्हाला मिळालं त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पल रिचार्ज करायचं, ज्या पण पद्धतीने आपण मोबाईल रिचार्ज वगैरे करतो किंवा जे कार्ड असतं त्याचा एक नंबर असतो तो तुम्ही फोनपेमध्ये ॲड करू शकता आणि त्यानंतर रिचार्ज करू शकता. तर ज्या काही अफवा तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यावरती विश्वास ठेवायचा नाही आहे. आणि अशीच लेटेस्ट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचे आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे. व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.